एन्काउंटर करायला ही जागा निवडली, आनंद वाटला। अशा निसर्गरम्य परिसरात मरण येणं म्हणजे भाग्यच, नाही का? सत्या, तातासाहेब शेतकऱ्यांना खत वाटायच्या नावाखाली तुझ्याकडे हे पाप करून घेत होते। तू शेतकऱ्यांना खत नाही अंमली पदार्थ देत होतास। आयुष्यभर तातासाहेबांनी तुला फसवले। तातासाहेब, तुमचा खेळ संपला। सत्याचे डोळे उघडलेत आता। मंजू माझी लेक, कॉन्स्टेबल होतेस, इन्स्पेक्टर झालीस, एवढं मोठं यश मिळवलं, आता एक पेढ्याचा तुकडा नाही बनवला असतो। इन्स्पेक्टर साहेब, बोला तात्या साहेब। जेलमध्ये पार्टी ठेवा, बटन सांगा, डीजे लावा, जल्लोष करा, सगळ्यांना सांगा माझी लेक इन्स्पेक्टर झाली। काही गरज नाही, मी आता लेग वीक नाही तुमची। मी पोलीस आहे आणि तुम्ही गुन्हेगार। गुन्हेगार? तुझ्या नजरेत गुन्हेगार आहे मी? काय उपयोग आहे जगून आता? लेकीला आपला बाप गुन्हेगार वाटत असेल तर काय करायचं जगून? इन्स्पेक्टर साहेब, लटकवा, फासावर लटकवा मला आता। ती तर तुम्ही चढणारच आहे। इथं मी एका वेगळ्या प्रकरणाची चौकशी करायला आली, त्याची खरी खरी उत्तरं द्या। माझ्या लेकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार, फक्त तू गैरसमज करून घेऊ नको। मुद्द्याचं बोलूया। मला सांगा, जळीत हत्याकांडाच्या दिवशी नक्की काय घडलं होतं? तुमची बायको आणि मुलं त्या आगीत कसे मेले? तात्यासाहेब, सांगा मला, त्या रात्री नक्की काय घडलं? कसं सांगू मी तुला? माझ्या डोळ्यासमोर माझी मुलं, तुझी बायको जाळून मार, माझ्या ह्या हातानं अग्नी दिलाय मी त्याला। पण ती आग कुणी लावली होती? तुमचा कुणावर संशय? सत्या, सत्यानं आग लावली। तर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता, उजळ माथ्यानं फिरतोय। मला सांग, माझ्या बायकोचा, मुलाचा, माझ्या कुटुंबाचा काय संबंध नव्हता राजकारणाशी, तरी सत्यानं त्यांना जाळून मारलं। रात्री अपरात्री त्यांच्या किंकाळ्या ऐकू येतात मला।
झोप येत. मला द्याय द्या, मला द्या. कसा द्याय दिवस? म्हणजे तिने शेवटचा साक्षीदार बी संपवला. अरे साक्षीदारच नाही म्हटल्यानंतर निकाल लागायला वेळ लागणारच की मग. आणि तात्यावरचे आरोप कसे सिद्ध करणार होतस मग तू? तात्या कसा बी सुटू शकला असता की. तेव्हा मला तेच वाटलं होतं. तो शेवटचा साक्षीदार बी गेला आणि मी हारलोच. आता तात्या सुटणार, सगळ्यांना त्रास देणार अशी भीती वाटायला लागली होती मला. माझ्या मनात कुठलीच आशा राहिली नव्हती. आणि अशातच मला एक फोन आला. हॅलो, कोण बोलतोय? मी मालिनी तात्यासाहेब मोहिते पाटील बोलते. तात्यासाहेबांची बायको. तुम्ही का फोन केलाय मला? सांगते. त्यांच्यावर आता जी केस सुरू आहे त्याबद्दलच मला बोलायचं होतं. पण मॅडम, आपण तर कधीच भेटलो नाही. मग मी का विश्वास ठेवायचा तुमच्यावर? सत्या तात्यासाहेब माझे पती असले तरी ते गुन्हेगार आहेत हे माहितीये मला. हा, उघडपणे मी त्यांचा विरोध करू शकत नसले तरी त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशीच माझी इच्छा आहे. ठीक आहे, पण तुम्हाला नक्की मला काय सांगायचं? माझ्याकडे त्यांच्या विरोधात सगळे पुरावे आहेत. त्यांनी आतापर्यंत जे जे गुन्हे केलेत त्या सगळ्या गुन्ह्यांची यादी आहे. आणि हे सगळं तुम्हाला त्यांच्या विरोधात कारवाई करताना नक्कीच उपयोगी पडेल. ठीक आहे, तुम्ही मला पत्ता पाठवा, मी लगेच येतो. नाही, आता नको. त्यांची माणसं नजर ठेवून येत. मी तुला सांगते कधी यायचं ते. तू फक्त माझ्या फोनची वाट बघ. तात्या, आता तुला कसा फासावर चढवतो ते बघ. आता कुटुंब नाही, कुणी नाही, काय उपयोग आहे जगून? त्याला म्हटलं मला फासावर लटकून टाका, विषय संपवून टाका. ऐकत नाहीत ते. नाही म्हणताय. तात्यासाहेब, नक्की काय घडलं होतं हे मला कळालं तर मी तुमच्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ शकते. काय होणार आहे आता? त्याने काय माझं कुटुंब परत येणार आहे का? तात्यासाहेब, विश्वास ठेवा माझ्यावर. मला माहितीये मी तुमचं कुटुंब परत नाही आणू शकत, पण ज्यानं तुमच्या कुटुंबाचा घात केलाय त्याला नक्की जेलात टाकेन. काय थोडं मला न्यायच द्यायचा असेल तर सत्याला सोडून दे. गोळ्या घालून मारून टाक, संपून टाक, मरू दे मला. तात्यासाहेब, असं नका बोलू. जशी तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली तशी सत्याला पण मिळायला हवी. माझी काय तक्रार नाही कोणाविषयी. तात्यासाहेब, तात्यासाहेब काय करताय? तात्यासाहेब, पिस्तूल द्या इकडं. हे बघा, असं नका करू. मी तुमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायलाच आले इथं. तात्यासाहेब, नका असा वेडेपणा करून द्या इकडं. तात्यासाहेब, तात्यासाहेब, बंदूक खाली ठेवा, नाही तर मला तुमचा खरोखर एन्काउंटर करावा लागेल. तात्यासाहेब, ऐका माझं. खाली ठेवा ती बंदूक. माझा जीव गेल्याशिवाय ही बंदूक आता खाली जाणार नाही. मग पुढं काय झालं? ते नंतर सांगतो तुला मी. पण वाघमारे अजून कशा काय आल्या नाहीत? एवढ्यात बोलणं व्हायला पाहिजे होतं त्यांचं. लय उशीर झाला. जाऊन बघाय का आपण? नाही, नको. त्या तात्याचं तोंड बघितलं ना तर माझा ताबा राहणार नाही स्वतःवर. तात्यासाहेब, सोडा ती गन. तात्यासाहेब, सोडा. सोडा. वाघमारे, बलमा, चल लवकर.
बलमा मी चूकच केली बघ वाघमाऱ्यांना इकडे आणून. अरे त्यांना काय झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. सध्या तू शांत राहा, नको टेन्शन घेऊ. काय नसेल झालं तर बघू आपण. वाघमारे काय झालं? तुम्हाला लागलं नाही ना कुठं? ठीक आहे ना तुम्ही? नाही ठीक आहे मी. अहो का हाताला पेटलेला असता तुम्ही? अहो गोळीचा आवाज ऐकून काळजाचा ठोका चुकला होता माझ्या. तुम्हाला काय झालं असतं तर? मला माहिती होतं असं काहीतरी होणार, म्हणून तुम्हाला सांगत होतो नका भेटू या माणसाला. वाघमारे तुमचा जीव जरी माझ्यात गुंतला नसला ना तरी माझा जीव तुमच्यात लई गुंतलाय. त्यामुळे जपा त्यो. सत्या सत्या तुला बोललो होतो ना वाघमाऱ्यांच्या केसाला बी धक्का नाही लागला पाहिजे. लाव लाव. काय करशील? तर इथंच काढला असता तुला. तुला तेच करायचं होतं पहिल्यापासून. मला संपवून तुला साताऱ्याचा मालक व्हायचं होतं. केलंस तू तसं, पण तुझ्या काळ्या धंद्याची शिक्षा मला भोगायला लागली. ही तुझ्या कर्माची फळ आहेत, त्यात माझा काही संबंध नाही. आजपर्यंत लोकांना तू फसवत आलायस. आता खोटं बोलशील ना तर इथंच काढीन तुला. गाडून टाक, पण त्याच्या आधी मला एक काम करू दे. काय करणार आहेस तू? हिशोब चुकता करायचा. तुला माहितीये तात्या हिशोबात किती पक्का आहे. कारण तो हिशोब मी इथे नाही केला तर मग मला करमायचं नाही. तू माझ्या बायकोला जाळून मारलंस ना. तात्यासाहेब गण खाली. तुला जो काही हिशोब चुकता करायचा आहे ना तो माझा जीव घेऊन कर, पण वाघमाऱ्यांना काय करायचं नाही. वा वा वा, याला म्हणतात प्रेम आणि याला म्हणतात दुश्मनी. तात्यासाहेब काय करताय? बंदूक खाली टाका. असं करू नका, यानं तुम्हीच अडचणीत याल. अजून काय अडचणीत यायचं राहिलंय? अरे मुलं गेली, बायको गेली, का परिवार उद्ध्वस्त झाला. काय करू बाहेर राहून? त्याला मारल्यावर किमान जेलमध्ये आनंदी राहता येईल मला. तात्या उगाच नाटकी करू नको, बंदूक खाली ठेव. सत्याला काय झालं जीवन सोडणार नाही तुला. तुझी काय इच्छा आहे शेवटची? मी सांगतो तुझी शेवटची इच्छा काय आहे. तुला तुझ्या बायकोसोबत संसार नाही करता आला किंवा तिच्या मांडीवर प्राण सोडता येतील, जसं माझ्या बायकोने माझ्या मांडीवर प्राण सोडले. भाग्याची गोष्ट असते पारे. तात्यासाहेब गण द्या. डिपार्टमेंट लोडेड बंदूक आहे माझ्याकडे. तुला जे करायचंय ते कर. माझा जीव घ्यायचा तर तो बी घे, पण वाघमाऱ्यांना इथनं सही सलामत जाऊदे. तात्यासाहेब असा वेडेपणा करू नका. बंदूक खाली टाका. हे बघा, कायदा त्यांचं काम करेलच. कायद्यावर विश्वास ठेवा. तात्यासाहेब प्लीज बंदूक द्या.
नाही तर मला तुमच्यावर गोळ्या झाडाव्या लागतील. झाडा मरताना मी याच्यावर रिव्हॉल्वर रिकामा करून मरेन. वाघमारे काय करताय तुम्ही? स्वतःचा जीव कशाला धोक्यात घालताय? सोड मला थांब. तात्यासाहेब हे बघा, हे करून काही मिळणार नाही. तात्यासाहेब तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? कायद्यावर विश्वास आहे ना? ज्यानं तुमच्या कुटुंबाचा घात केलाय त्याला मी शिक्षा देणार. तो जो कोणी असेल त्याला फासावर चढवायला मी मागं पुढे बघणार नाही, अगदी सत्य असला तरी. किती मोठ्या मनाची आहेस तू. मी तुला एवढा त्रास दिला, छळलं मी तुला, तरी तू माझ्यासाठी माझ्या बाजूने उभे राहिली. मला न्याय मिळेल याची खात्री झाली मला. खोटारडा माणूस आहेस रे. अजून मस्ती जिरली नाही तुझी. सत्या सोड, सत्या सोड त्याला. वाघमारे तुम्ही का विश्वास ठेवता याच्या बोलण्यावर? गुन्हेगार आहे हो. मग तू कोण आहेस? तू पण गुन्हेगारच आहेस ना? वाघमारे असं काही नाही झालेलं. हे सगळा गैरसमज आहे तुमचा. काही गैरसमज नाहीये. मी माझ्या डोळ्यांनी बघितले आणि तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा देऊन मी यांना न्याय मिळवून देणारच. घेऊन जाय ना. चला तात्यासाहेब. या सत्यानं माझ्या मुलांना जाळून मारलंय. माझ्या बायकोला जाळून मारलंय सत्यानं. माझा सगळा परिवार उद्ध्वस्त केला आहे सत्यानं. न्याय मिळावा. चला तात्यासाहेब. गायकवाड लोकेशन पाठवते, गाडी घेऊन ये. वाघमारे वाघमारे थांबा. थांबा वाघमारे. वाघमारे थांबा. अहो थांबा वाघमारे. तुमचा खरंच ते तात्याच्या बोलण्यावर विश्वास बसलाय? त्याचं खरं रूप माहित असून मी तुम्ही त्याची बाजू ऐकून घेतली? मग माझं काय? माझ्यावर का विश्वास ठेवत नाही तुम्ही? कोण म्हटलं मी विश्वास ठेवलाय? मी आता कुणावर पण विश्वास ठेवणं सोडून दिले. माझा फक्त पुराव्यांवर विश्वास आहे, कारण लोक हजार मुखोटे घेऊन फिरत असतात. मग तो तात्या बी तेच करतोय. आजपर्यंत असेच मुखवटे लावून लोकांना फसवत आलाय तो, आणि त्याचा खरा चेहरा लोकांसमोर तुम्हीच आणला ना. मग आता का त्याची बाजू ऐकून घेताय? का त्याच्यावर विश्वास ठेवताय? मी नाही ठेवला त्यांच्यावर विश्वास अजून. बर समज ते खोटं बोलत असतील, पण मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ते काय होतं? ते तर खोटं नव्हतं ना. वाघमारे अजून तुम्हाला किती वेळा समजावू मी? डोळ्यांना दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते, आणि प्रत्येक वेळेला तुम्ही कायदा कायदा करत असताना मग ह्या विषयात मी कायद्याच्या चौकटीत राहून विचार करा ना. अहो तो कायदा बी गुन्हेगाराला त्याची बाजू मांडायचा अधिकार देतोय, आणि मी तर निर्दोष आहे. मग मला का नाही ती संधी? कारण कायदा मोडणाऱ्याला कायद्याची चौकट समजावणं गरजेचं नाही वाटत मला. गरजेचं हाय वाघमारे, गरजेचं हाय कायद्याची चौकट समजावणं. कारण तुम्ही ना माझी बाजू ऐकून न घेता मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. कारण आहेस तू आरोपी. निष्पाप लोकांचा जीव घेतलायस तू. तुला वाटत असेल आज तू स्वतःहून माझी आणि तात्यासाहेबांची भेट घालून दिलीस म्हणून तू माझ्या नजरेत निर्दोष बनशील, पण सत्यजित सुर्वे तुझ्या गुन्ह्याची शिक्षा तुला मिळणारच, आणि ती मीच देणार. मग आजच द्यायची होती ना. तसं बी तात्यानं ती गण रोखलीच होती माझ्यावर. मग पुढे येऊन का अडवलं त्याला? काळजी वाटली माझी?
सत्य या बसा. वागवणे वहिनी या चला बसा. ए वहिनी नाही बोलायचं, मॅडम बोलायचं. सॉरी सॉरी सॉरी. वाघमारे गाडीत बसा, तुम्हाला इथनं गाडी नाही मिळणार कुठे. तुझ्या उपकाराची गरज नाही मला. वाघमारे 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 थांबा. वाघमारे त्या तात्यासारख्या माणसाला बी त्याची बाजू मांडायची संधी दिली तुम्ही, मग मला का नाही? मला बी एक संधी द्या की माझी बाजू मांडायची. तुला तुझी जी बाजू मांडायची ती कोर्टात मांड. कशी वाटली माझी ऍक्टिंग? दया आली की नाही? दया आली की नाही? आली आली तात्यासाहेब, खूप दया आली. कसा अडकवला सत्याला मंजिरी. तू फक्त कॉन्स्टेबलची इन्स्पेक्टर झालीस, त्यात काही फरक नाही. हुशार आहे पण तात्या साहेबांपेक्षा नाही. खुश आहे मी आज. आज जेलमध्ये सगळ्यांना पार्टी. सत्या अरे शांत हो सत्या, राग करून काय होणार आहे का? मग काय करू? तू सांग काय करू? वाघमारे माझं काहीच म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाहीत. मग कशी मांडायची माझी बाजू मी? अरे माझ्या मनात लई साचलंय रे बलमा. मी ते कसं पोहोचवणार वाघमारेंपर्यंत? मी आता अशा पॉइंटला आलोय ना की माझा जीव गेल्यावर त्या मला समजून घेणार असतील तर मी ते बी करायला तयार आहे. सत्या तुझं हेच चुकतंय. तू सारखं ओरडून सांगतोय निर्दोष आहे निर्दोष आहे निर्दोष आहे, हे चुकतंय तुझं. म्हणजे वाघमाऱ्यांना सारखं सांगतोस की मी काहीच केलेलं नाही, मी काहीच केलेलं नाही, मी निर्दोष आहे, पण ते अजिबात विश्वास ठेवत नाही तुझ्यावर. त्या जसं पुराव्याशी तुला गुन्हेगार सिद्ध करू बघतात तसं तू पुरावे सादर करून स्वतःला निर्दोष सिद्ध कर. अरे पण ते ऐकूनच घेत नाहीत. अरे तेच सांगतोय, आता सारखं सांगत बसू नकोस. डायरेक्ट त्यांच्या समोर पुरावे ठेव. त्यांना जशी कायद्याची भाषा कळते ना त्याच भाषेत आपण उत्तर द्यायचं. बरोबर आहे तुझं. आता वाघमाऱ्यांना कायद्यानंच उत्तर द्यावं लागेल. त्यांचा जर पुराव्यांवरच विश्वास असेल ना तर मला ते शोधावीच लागतील. आतापर्यंत मी फक्त वाघमाऱ्यांच्या नजरेत स्वतःला निर्दोष सिद्ध करायचा प्रयत्न करत होतो, पण आता वाघमाऱ्यांच्या आणि कायद्याच्या दोन्हींच्या नजरेत मला निर्दोष सिद्ध करायला हवं. खरंय, आणि मला खात्री आहे तू स्वतःला निर्दोष सिद्ध करशीलच. एक बोलू का सत्या? बोल की. तुझं जसं वाघमाऱ्यांवर जीवापाड प्रेम आहे तसं त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. फक्त फरक एवढाच आहे की त्या बोलून दाखवत नाही. तो कायद्यामध्ये येतोय ना, आणि तो दूर करायला पुरावे शोधावेच लागतील मला. बर चल, तुझ्या बहिणी 4-5 मिस करून पडल्यात. उशीर झाला तर शिमगा करायला माया नावानं. चल. काय रे, काय झालं? अजून ताटं का वाढली नाहीत आणि तुम्ही सगळे असे शांत का बसलाय? चला घ्या जीव. जरा धीर धर की. अहो तोच तर धरलाय किती वेळचा. आता त्याला बी भूक लागली बघा. छोटासा घास खाते एखादा, त्याला काय. कंट्रोल कर जरा. सत्या दादा आल्यावर करू आपण चालू. पप्पा कुठे गेला दादा? अजून कस काय नाही आला? जयद्या, अरे कामात अडकलं असेल कुठं तरी. कवे
एक काम कर, तू बळवंताला फोन कर आणि विचार कुठे आहे तो. अहो पप्पालाही फोन केलाय दुपारपासून, एक बी फोन उचलला नाही. आता हे आले का नाही, ह्यांना उचलून कसं आपटते का नाही ती बघाच. शांत शांत राहा जरा. मम्मी बघितलं का, तुम्हाला न सांगताच गेले. तुम्हाला सांगतील तरी कसं म्हणा, एक जॉबांची समजूत काढायलाच गेले असतील बघा. मला काय वाटतं तुमच्या मागं काहीतरी मोठं प्लॅनिंग चाललेलं दिसतंय. सपना, प्लॅनिंग, कट, कारस्थान याच्याशिवाय तुमच्या डोक्यात दुसरं काही येत नाही का ग? नाही म्हणजे सत्या आणि मंजू दोघं एकमेकांना भेटत असतील, एकमेकांसोबत असतील तर काय फरक पडणार आहे? शेवटी मंजू सत्याची बायकोच आहे ना. ओ चित्रकार, ही पोरगी सत्याची बायको असं म्हणता ना, पण ती पोरगी सत्याला तिचा नवरा म्हणते का? नाही ना. त्या पुरीनं आपल्या दारात येऊन समजा खासदाराचा उद्धार केला आणि तुम्ही बसा तिची पिपाणी वाजवी. आपलं पोरग भरडलं जातं ही दिसे ना का तुम्हाला? पप्पा दादा आला. सत्या, माझ्या लेकरा कोकरा वागरा, कुठं होतास तू? सत्य, बोल मी काय झालं? काय नाही, तुम्ही जेवून घ्या, आम्ही फ्रेश होऊन येतो. अहो माननीय, तुम्ही याल ना लवकर? उद्या दुपारी येतो. काय एवढा उशीर लागतो हे फ्रेश व्हायला? मला लय भूक लागली बघा. एक काम करतो, तू जेव आणि माझ्या वाटणीचं पण खा. हा या लवकर. बरोबर असं तोंड का पाडले? भंडारे मामा, मॅडम भारती मॅडमच्या बाबतीत चुकीचं वागले असं नाही वाटत तुम्हाला? नाही म्हणजे भारती मॅडमनी सत्यादादांना जाऊन जे काही सांगितलं ते मॅडमच्या काळजीपोटीच सांगितलं ना. मग त्यांनी असं सस्पेंड नव्हतं करायला पाहिजे त्यांना. होय की, भारती मॅडम माझ्यावर ओरडत असल्या तरी लय चांगल्या आहेत त्या. मॅडमनी त्यांच्यासोबत असं वागायला नव्हतं पाहिजे होतं. कसं आहे, आपल्या मॅडम आहे ना त्या कायद्याला मानणार आहेत. अहो त्यांनी त्यांच्या सासऱ्याला अटक करताना कसला विचार केला नाही, आता का करतील? आणि राहिला प्रश्न भारती मॅडमचा, तर भारती मॅडम आपल्या जागेवर बरोबर आहे आणि मॅडम सुद्धा आपल्या जागेवर बरोबर आहेत. तुम्ही काय काळजी करू नका, भारती मॅडम येतील 2 दिवसात परत. होय होय, आणि त्यांच्या वेलकमला मी लाईव्हच जाते बघा. पडवळ, मी तुम्हाला कोलॅब करते. हा अगं पण तुझं अकाउंट डिॲक्टिवेट झालंय ना? ते असंच बोलले होते मी. माझं अकाउंट कधी डिॲक्टिवेट होईल का? भारती मॅडम आत या. हो भंडारे मामा, भारती मॅडमना तर सस्पेंड केलं ना त्यांनी, मग त्यांनाच का हाक मारतात त्या परत आता? भारती मॅडम, मी बघतो. बोला मॅडम. तुम्ही भारती मॅडम आहात? नाही. मग तुम्ही का आलात? अहो त्या कशा येतील? का नाही येणार? भारती मॅडम. हो मॅडम, तुम्हीच त्यांना 2 दिवसांसाठी सस्पेंड केलंय. काही काम होतं का मॅडम? नाही, जा तुम्ही. ठीक आहे.